अरुंद. आज ही परिस्थिती अशी झाली आहे की आम्ही हुसेन बागवाडीमध्ये सर्वे नंबर 2930 पूर्ण हुसेन बागवाडी आहे. सर्वे नंबर 2930 आणि ह्या सर्वे नंबर 2930 मध्ये आम्ही मच्छीमार बांधव आज कित्येक वर्षापासून वर्षानुवर्ष राहत असतो. आज घराभोवती जमीन नाही ह्या कारणानुसार हे सगळं चाललेलं आहे नाटक. पण घराभोवती जरी जमीन आमच्या मालकीची जरी नसली तरी आम्ही कायद्याने हक्काने वापरतो आहे. आणि जर मच्छीमारांना विस्थापित करण्याचा जर प्रयत्न केला ना तर सरकारला नाही आढळलं तर ह्या नावाचं मच्छीमारच नसेल नाही म्हणून समजा. नाव कसं? माझं नाव गोकुळदास विठोबा मोठे. पण स्थलांतरित करू देणार नाही आणि स्थलांतरित होणार नाही. आणि स्थलांतरित जर केलं जिथे डोंगरावर केलं तर डोंगरावरती खाडी घेऊन येणार त्यांच्याकडून. ही माझी आज ठाम भूमिका आहे. पूर्ण मच्छीमार किनारपट्टीवर स्थलांतर होऊ देणार नाही आणि आता यापुढे जमिनी विकूक देणार नाही. हे जमिनी आम्हालाच मिळाले पाहिजे. सरकारने आज मत्स्य उद्योग मंत्री राणे साहेब आता जिथे असतील तिथे आरंध्याच्या मच्छीमाराने त्यांनी ताबडतोब भेट द्यावी असं माझं म्हणणं आहे. प्रत्येक वेळी आज मच्छीमारांना अन्याय होतोय. मागच्या वेळी जेटी प्रकरणात अन्याय झाला आहे. हे सगळी नाटकं करता सत्ता मिळाली की आपले स्वतःचे पैसे घरं भरतायत लोकांना. जनतेची त्यांच्या काहीच काळजी नाही. समाज मेला तरी चालेल खाडीत समुद्रात. माझं हे ठाम भूमिका आहे. मी यापुढे किनारपट्टीच्या मच्छीमारांच्या वस्तीतल्या जमिनी विकू देणार नाही. हे कायद्याने तिथले मच्छीमारांना त्या जमिनीचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि नितेश साहेबांनी म्हणजे मच्छीमार मंत्र्यांनी तातडीने जिथे असतील दिल्लीला असतील तर आरंध्याला त्यांनी भेट द्यावी ताबडतोब ह्या वार्ताहरांच्या बातमी ऐकून. ही माझी विनंती आहे.